नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिडकॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. ज्या कंपनीचं नाव आहे शोभा लिमिटेड. आता या ठिकाणी NSEवर शोभा हे नाव दिलेलं आहे. पूर्वी शोभा हे नाव होतं, आता शोभा लिमिटेड हे नाव आहे. या कंपनीचा आपण फंडामेंटल आणि टेक्निकल पाहूया. त्या अगोदर तुम्हाला चार्टवर काय दिसतंय बघा. हे 2006 मध्ये बघा, 2006 मध्ये या शेअरची किंमत 1008 रुपये होती आणि तिथून हा शेअर खाली 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 येत गेलेला आहे. तो एकदमच खाली गेलेला आहे. या ठिकाणी बघा 160 रुपये किंमत झाली त्याची एकदम. आणि त्यानंतर म्हणजे 2020 मध्ये 160 रुपये झाली. 1000 किंमतवरनं 160, त्यानंतर 452 आणि आता त्याची किंमत ही वाढलेली आहे. 1942 किंमत आहे. तर विचार करा तुम्ही, 2006 आणि आता 2024 चालू, किती वर्षे झाले ही कंपनी अंडर परफॉर्मन्स देत आहे. म्हणजे या कंपनीचा शेअर एकदा 2006 साली वाढला, त्यानंतर तो वाढलेलाच नाही, म्हणजे फार जास्त त्याच्यावर गेलेलाच नाही. त्यानंतर कमीच होत गेलेली आहे या शेअरची किंमत. म्हणजे किती वर्षानंतर या शेअरने ब्रेकआउट दिलेला आहे. 2006 ते 2024 हिशोब केल्यानंतर किती वर्ष होतात बघा. आणि एवढ्या वर्षानंतर या शेअरने ब्रेकआउट दिलेला आहे. तर अशी शोभा लिमिटेड 1995 मध्ये स्थापित आहे. एक रिअल इस्टेट विकासक आहे, जी बांधकाम ते टाउनशिप, गृहनिर्माण प्रकल्प, व्यावसायिक परिसर आणि इतर संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतलेली आहे. कंपनी इंटिरियर, ग्लेझिंग आणि मेटलवर्क आणि कॉन्क्रीट उत्पादनाशी संबंधित सुद्धा उत्पादन करते. शोभा लिमिटेड असं नाव आहे. पूर्वी शोभा डेव्हलपर्स लिमिटेड असं नाव होतं. ही एक ओमानी बहुराष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपर आहे, ज्याचे मुख्यालय दुबई येथे आहे आणि बंगलोर येथे कॉर्पोरेट कार्यालय आहे. अशी ही शोभा लिमिटेड रिअल इस्टेट कंपनी आहे, जिने अनेक वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 18,463 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 376. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.15%. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 7.12, ROE आहे 1.96 आणि डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.77 आहे. म्हणजे या कंपनीवर कर्ज आहे. अशी ही कंपनी आहे बघा. या कंपनीचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला दाखवलाच होता त्यावेळेस. बघा, या कंपनीचा शेअरचा चार्ट बघा. किती वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे. जवळजवळ 18 वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे. 10 वर्षाचा विचार केला तर थोडासा तरी खालीच आहे. 5 वर्षाचा विचार केला तर बघा, तरी तो बॉटमलाच आहे. नंतर आता तो ब्रेकआउट देत आहे. 3 वर्षाचा विचार केला, 3 वर्षामध्ये सुद्धा तो खाली बॉटमला होता, आता ब्रेकआउट होत आहे. 1 वर्षाचा विचार केला तर तो हळूहळू वरती जात आहे. तर अशी ही कंपनी आहे. या कंपनीशी सिमिलर कंपनी DLF आहे, गोदरेज प्रॉपर्टी आहे, ओव्हरिटी रिअल्टी आहे आणि कंपन्या आहेत. आता बघा, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघा तुम्ही. 2024चा क्वार्टरली रिझल्ट बघा काय आलेला आहे. नेट प्रॉफिट बघा किती आहे. नेट प्रॉफिट फक्त 7 कोटी रुपये आहे. मार्च 2024 7 कोटी. मागच्या मार्चचा विचार केला तर 48.58 म्हणजे 48 कोटी एवढा नेट प्रॉफिट होता मागच्या वर्षाचा क्वार्टरचा विचार केला तर. आणि मागच्या क्वार्टरचा विचार केला तर तो
15 होता, 15 कोटी होता आणि आता किती आहे 7 कोटी. म्हणजे आताचा जो क्वार्टरली रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. नेट प्रॉफिट कमी आहे. आता आपण बघा ते आता वर्षाचं दिलेलं आहे, त्या क्वार्टरली दिलेलं आहे, या ठिकाणी इयरली दिलेलं आहे. बघा या ठिकाणी इयरलीमध्ये तुम्हाला दिसत असेल की मार्च 2024चा नेट प्रॉफिट 49 कोटी आहे. त्याच्या अगोदर मार्च 2023चा 104 कोटी आहे आणि मार्च 2022चा 173 कोटी आहे आणि 21मध्ये 62 कोटी आहे. विचार केला असता नेट प्रॉफिट काय झालेला आहे, कमी झाला आहे यावर्षी आणि 2023मध्ये पण कमी होता, 2021मध्ये कमी. अशा पद्धतीने नेट प्रॉफिट कमी झाला आहे. तरी 52 वीक हाय ब्रेकआउट ती कंपनी करते आहे. का करते मग 52 वीक म्हणजे नेट प्रॉफिट कमी आहे तर रिझल्ट मध्ये तर नेट प्रॉफिट कमी दिसतोय, म्हणजे तरीसुद्धा ही कंपनी काय करते, 52 वीक हाय ब्रेकआउट ट्रेड करते आहे. कंपाऊंड सेल्स ग्रोथ बघा 10 वर्षामध्ये 4%, 5 वर्षामध्ये -2% आहे आणि आताचा विचार केला तर -6% आहे सेल्स ग्रोथ. आणि प्रॉफिट ग्रोथचा विचार केला तर आता -53 आहे आणि 10 वर्षाचा विचार केला तर -14% आहे. आणि शेअरची किंमत वाढलेली दिसते. प्रॉफिट ग्रोथ कमी, सेल्स ग्रोथ कमी, नेट प्रॉफिट कमी, पण शेअरची किंमत काय आहे, वाढलेली आहे. रिटर्न ऑन इक्विटीचा विचार केला तर रिटर्न म्हणजे ROEचा विचार केला तर ROEसुद्धा कमी आहे. सुरुवातीला 7% होतं 10 वर्षापूर्वी, नंतर 5, 4, आता 2% ROE आहे. 2% ROE दिसतोय बघा. या ठिकाणी शेअरची किंमत वाढलेली दिसते, या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ मायनस दिसतो, या ठिकाणी सेल्स ग्रोथ मायनस दिसतो आहे. आता बॅलन्स शीट बघूया. बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्हाला काय दिसतं इथं. बॅलन्स शीटमध्ये 2013मध्ये बघा रिझर्व जास्त होता आणि बॉरिंग कमी, म्हणजे या ठिकाणी कर्ज कमी होतं. त्यानंतर 2014मध्ये बी रिझर्व जास्त, कर्ज कमी. त्यानंतर मात्र 2015मध्ये रिझर्व कर्ज याचं प्रमाण हे सारखंच होत गेलं. त्यानंतर रिझर्व कमी आणि बोरिंग म्हणजे कर्ज जास्त, रिझर्व कमी कर्ज जास्त. इथे पण रिझर्व कमी कर्ज जास्त, इथे रिझर्व कमी कर्ज जास्त. इथे 2023मध्ये रिझर्व जास्त आणि कर्ज कमी झाले. आणि या ठिकाणी 2024चा विचार केला तर 2024मध्ये रिझर्व जास्त आणि कर्ज कमी झाले. म्हणजे एक प्लस बाजू जी असेल तर बोरिंग जे आहे, बोरिंग म्हणजे कर्ज जे आहे ते कर्ज कमी झालेलं आहे, रिझर्वपेक्षा कर्ज कमी आहे 2024मध्ये. आणि नेट प्रॉफिटचा विचार केला तर नेट प्रॉफिट कमी आहे 2023पेक्षा 2024मध्ये नेट प्रॉफिट कमी आहे. तरी ही कंपनी काय करते, 52 वीक हाय ब्रेकआउट देत आहे. बघा या ठिकाणी नेट कॅश फ्लो बघा, नेट कॅश फ्लोसुद्धा मायनसमध्ये आहे 2024मध्ये. 2023मध्ये बऱ्यापैकी, 2022मध्ये तो मायनस आहे. नेट कॅश फ्लोसुद्धा मायनसमध्ये आहे. तर प्रमोटर होल्डिंग 51%वरनं 52% गेलेली आहे. FIचं प्रमाण म्हणजे याच्यामध्ये कोणी FI DI आहेत म्हणून हा शेअर 52 वीक हाय ब्रेकआउट देत आहे. विचार केला तर नेट प्रॉफिट कमी आहे पण तरी तो वरती ट्रेड करीत आहे. तर FI 17% होते सुरुवातीला, नंतर 16, 15, 15, 15, 13, 12, 11, 11, आता 11% राहिले FIचं प्रमाण. आता DIचा विचार केला तर 13% होते, 13%वरनं आता 17% आहे FIचं प्रमाण आणि पब्लिक होल्डिंग 18% आहे. तर अशी ही कंपनी आहे. या कंपनीचा आपण फंडामेंटल पाहिलं. आता आपण चार्ट पाहूया. प्लॅटफॉर्मवर शोभा लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 मंथ टाईम फ्रेम आहे. 1 मंथ टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा स्टॉक 1258 रुपये चालू होता
2006मध्ये 2006-07मध्ये किती चालू होता, 1258 रुपये चालू होता. आणि या रेजिस्टन्सवरनं तो खाली आलेला आहे. त्यानंतर त्याने या स्टॉकने दुसऱ्यांदा 2022मध्ये दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला आहे वरती जाण्याचा, पण 1038 रुपयावरनं तो खाली आला. आणि आता 2024मध्ये या स्टॉकने ब्रेकआउट दिलेलं आहे. 52 वीक हाय ब्रेकआउट म्हणा, 18 वर्षानंतर दिलेला ब्रेकआउट म्हणा, कारण की 2006-07मध्ये 1258 रुपये किंमत होती आणि ती आता 2024मध्ये ती लेवल क्रॉस केलेली आहे. म्हणजे 18 वर्षानंतर ब्रेकआउट दिलेला आहे या कंपनीने, असं म्हटलं तरी चालेल. तर हा 1 मंथचा चार्ट पाहिला तुम्ही, ब्रेकआउट दिलेला आहे दिसतंय तुम्हाला. आणि आता आपण 1 वीक चार्ट पाहूया. 1 वीक चार्ट बघा. 1 वीक चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल फार मागे 2006, हे बघा 2006 किंवा 7 बघा, 1258 या लेवलवरनं खाली आला. आणि त्यानंतर त्यानंतर 2022 जानेवारी 2022मध्ये थोडा वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा 2022मध्ये कुठपर्यंत गेला मग बघा, 1056 रुपयेपर्यंत तो गेलेला आहे. आणि त्यानंतर मग 52 वीक हाय ब्रेकआउट इथून तो खाली आलेला आहे आणि या लेवलला टच केला, परत खाली आला आणि परत वरती गेलेला आहे. म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे. ही जी मागची जी लेवल होती 1056 ती लेवलही क्रॉस केली. आणि 2007मध्ये जी लेवल होती 1258 ही जी लेवल होती ही लेवलही क्रॉस केली. ही लेवल क्रॉस करून रिटेस्ट करून ब्रेकआउट दिलेला आहे. 1258 ही जी लेवल आहे ही लेवल क्रॉस करून ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे 1258 एक रेजिस्टन्स होता, त्यानंतर 1056 हा एक रेजिस्टन्स झाला होता. आता हा रेजिस्टन्सही क्रॉस केलेला आहे आणि 1258 हा रेजिस्टन्सही क्रॉस केलेला आहे आणि याला रिटेस्ट करून वरती गेलेला आहे. 18 वर्षानंतर ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. आणि आता किंमत चालू आहे 1946 रुपये ही किंमत चालू आहे. 1 वीक टाईम फ्रेम तुम्ही पाहिला. आता 1 डे टाईम फ्रेम पाहूया. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जी लेवल आहे 1056 येईल, या लेवलला या शेअरने क्रॉस केलेला आहे, क्रॉस केला आहे. त्यानंतर 1258 या लेवललाही क्रॉस केलेला आहे आणि रिटेस्ट केलेला आहे. या लेवलला या ठिकाणी रिटेस्ट केला आहे, रिटेस्ट करून वर गेलेला आहे आणि वरती 1666 या लेवलपर्यंत गेलेला आहे. आणि 1666 हा रेजिस्टन्स झाला. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आला. खाली 1258पर्यंत हा शेअरचा चार्ट आलेला आहे आणि पुन्हा मग हा सपोर्ट घेऊन हा शेअरचा चार्ट वरती गेलेला आहे आणि 1666 हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि आता हा सपोर्ट झाला आहे म्हणून त्या सपोर्टला रिटेस्ट केला आणि रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट आता वरती जात आहे. तर अशा पद्धतीने 1666 हा आता सपोर्ट आहे. या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट वरती जात आहे आणि आता किंमत चालू आहे 1946 रुपये किंमत चालू आहे. अशा पद्धतीने 18 वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे
नेट प्रॉफिट कमी असूनसुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे. फक्त एकच एक प्लस पॉईंट हाच आहे की रिझर्वपेक्षा बोरिंग म्हणजे कर्ज थोडं कमी झालेलं आहे. हा एकच प्लस पॉईंट, पण नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. तर अशा पद्धतीने 18 वर्षानंतर ब्रेकआउट देणारा हा शोभा लिमिटेड या कंपनीचं स्टॉक आहे. मी हा स्टॉक घ्यावा असं मी रिकमेंड करणार नाही तुम्हाला, पण याचं फंडामेंटल टेक्निकल तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यामध्ये FI आहे, DI आहेत. कदाचित या लेवलला ते बुकिंग करतील आणि खालीसुद्धा येतील. त्यामुळे रिस्क नको. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.